काय मामा मग आता 6 वाजून आले ना. तो नाश्ताही बनवून राहिला पहा बरं. भाजी तडका देऊ राहिला काय वाटते पोहे बनवून राहिला वाटते. चाय पाणी झालं आता नाश्ता पाष्टा करून घेऊन चाललं जाऊ म्हटलं. काय करतं सांगा म्हटलं पटकन. त्याला विचारा ना काय म्हणते तर. आपण 9 साडे 9 वाजून राहिले. परत मग तो साहेब येईन कधी मालक येईन कधी त्याचा बोलान कधी काय कधी विचारा पटकन त्याला. चालतं का जाऊ म्हणा आम्ही. गोष्टीवर थांबा ना आल्याच गडबड राहत तुम्हाला. आता चाय नाश्ता करू आणि पुढचं पाहू ना काय करायचं आहे तर. डोकं लावलंय ना म्या. हा गडबडच लय करता. थांबा ना 100 रुपये खर्च झाले आहे 200 रुपये मधले. आता चाय 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 पेलो मस्त 10-10 रुपये कटणं. जरी बाहेर घेतो म्हटलं तर 10-10 रुपये 30 रुपये गेले असते. कुठचे फुकट तर भेटलं. थांबा ना गडबड काय करू राहिले. थांबा आता मस्तपैकी चाय घेऊ. चाय घेतल्यावर आता नाश्ता पाष्टा खाऊ. नाश्ता पाष्टा खातल्यावर विचारू काय म्हणते तर मग घेऊन येईल चाललो जाऊ. हो मामा तुमचं बरोबर आहे. पण आता माझा विचार असा म्हणते लगच निघू इथून. मला करमून नाही राहिलो लस मच्छराना. कर्माचं काय सांगू तुम्हाला. मच्छर एवढे आहे बाबा बाबा काय सांगू. रात्रभर झोप नाही लागली एवढे मच्छर होते. माझा आवाज चेंज झाला ना काय सांगू तुम्हाला. इकडे चावू दे तिकडे चावू दे अर्ध्यापेक्षा मच्छर चाव 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 तर माझ्या अर्ध रक्त पिऊन घेतलं आहे ना. अरे भाषा थांब ना गडबड नको करू. थांबा आला थांबा गपचूप राहा आला तो. मग झालं का तुमचं? चल हा मग माझ्या काय विचार या नाही. माझ्या काय विचार नाही याचा. तुम्हीच जा आणि तुम्हीच पहा काय करायचं. मी मालकाला विचारलं सुट्टी तर दिली मला. पण आता माझ्या काय विचार नाही वेळा तुमच्या संग यायला. पहिले मागचे दिवस मी माझ्या काय म्हणणं आहे तुमच्या संग यायचं. काय त्या विचार परत विचार कर. माया तर म्हणणं असं आहे राजा तू किती दिवस काम करतो इथं. चल ना आजच्या दिवस तर चल माझ्या संग. आजच्या दिवस चल सुट्टी घेतली आणि त्या आजच्या दिवस चल. उद्या वापस ये परत. वाटल्यास तू उद्या वापस ये. चल आजच्या दिवस माझ्या संग. ठीक आहे मग चल. नाश्ता वाष्टा काय करत नाही आम्ही. बाहेरच नाश्ता करून घेऊ. चल मग थोडंसं काम आहे. लगेच झाल्यावर मग तुले त्याला काय हिस्सा येते त्या ह्याच्यात नाही त्यावर काय हिस्सा येते तू तो इथे यायला घेऊन तू येऊन जातो वाटलंस. बस चल मग. काय हिशोब येते म्हणजे काय गपड आहे का? जाऊन पाहायला पण गबड असेल चांगलं आहे. चोरी करायचा म्हटलं तर जास्त नाही लागत. मी काही करत नाही चोरी. गबड असेल दिसा पडायला का चालते. मग मी येतो. पण हे सांगतो रे बा काही दुसरं काही काम असेल तर मी वापस येऊन जाईन. पहिले सांगतो आता राहिलो. आता आला ना आताशी. हो चल चल काही काम नाही. चल तू चल तर सही पाहू तिकडे आल्यावर. आणि येताना मालकाला आता त्या गल्ल्यात आहे पण पैसे मालकाच्या कसं कर 2-3 हजार रुपये सांगा घेऊन घ्या. म्हणजे अचानक मध्ये काही काम पडलं तर ठीक. म्हणजे कसा पैसे असले बरं. मग त्याला डबल टिबल नाहीच पैसे वापस घेऊन घेतो ना. 2 ते 4 घेतो बस. 6,000 घेऊन राहिला ना तर 6चे तुला 18 देतो मी. 12 होते तुला 18 देतो. ट्रिपल न करतो. टेन्शन न घेऊ. चल फटकन 6,000 घे आठवणीनं. अरे गावा कुठे आणलं हे. कोणत्या खेड्या गावात आणलं म्हटलं. तर एकसारखी घरात दिसवायला पेंट एकासारखं घर कलर मारल्यासारखं म्हटलं. चल पटकन इथून काय साठी आणलं. काय विचार काय आहे म्हटलं त्याला मला सांग बरं. समजू बरं जरा. 2 भाषा हसू राहिले आणि तुम्ही काय गुदू हसू राहिले. मी पुढे चोर राहिलो तर काय म्हणणं काय त्याला. आलू पोंग्या आता तू शांत राहा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथले सगळे जण मला माहिती कुठे गेले. आता हरभरा निघालाय चांगला. रखवालीला गेलेली आहे. दुपारचा टाइम आता समजा आहे. आता आपण एकाच्या घरात घुसू. मग पाहू काय करायचं आहे तर मी तुला सांगतो. मी सर्वांचं पाहिलं याचं घर एकदम चांगलं खतरनाक आहे पाटलाचं. जाऊ आता. नंतर तुला भेटू. आता तू चल माझा सांग गपचूप राह. आता नंतर स्टोरी तू पुढे पाय. सर्व हसू राहिलो म्हणजे याच्यासाठीच हसू राहिलो आम्ही. पुढे लाईफच चेंज होते. कारण की मी त्या दिवशी गेलतो ना बँकेतून त्यांनी चांगलेच पैसे आणले होते. माझ्यासमोर आणले घरी आणून ठेवले. असं त्याची गोष्ट चालू होती. कायचं चालू होतं मला काय एवढं ऐकू आलं नाही. आता जो आपण घरी जाऊ असं ना त्यानं कुठेतरी ठेवलेले. तू आता शांत दिमागात चल. पाहू आता काय करायचं पुढचं पुढे पाहू. 18 तुला त्याच्या वेळेस तर म्हटलं होतं मग सांग पहिले मी येत नाही म्हणून. तू असंच कामं करतो मला माहितच आहे ना. चोट्या आणायचं तुला असंच कामं करशील मला फसवशी. म्हणून तर मी आज विचारलं त्या नळडीत दाबन म्हटलं त्याला. आता तिघे जणांना तू एकटाच आहे म्हटलं. नळडीत दाब जास्त बडबड करशील लोक ऐकू राहिले म्हटलं. आता आलाय ना गपचूपच राह. कोणी माणसं आले तर फक्त लक्ष ठेवतो. ते 3-4 माणसं आहे ते ऐकू गेल्यावर मग काय भांडा पोळा लावतं काय. आता जास्त वळवळ करशील ना नळडीत दाबन त्यानी. आणि इकडे डायरेक्ट
पशुपालन आहे म्हणते इकडे. मच्छीपालन मध्ये टाकून देईन तोडताड करून. दिमाग खराब करशील तर गपचूपच राह आता. मच्छी घेतलं का काय माहित. जे होईन ते पाहिलं जाईल म्हणते. हिस्सा दिला जाईल म्हणते. तर मग काय का मागा सराचं. हा चल मग आता तू म्हणते ना चल आता. किती वर बसलो आता आपली मान नशी वाकडी करून पाहायला लागू राहिला. काय राजा मारुती त्याले बैल आहे का म्हटलं खाली. तूर निघाली म्हटलं माई. तर तुरीसाठी म्हटलं ते म्हटलं बैलबंडी आणि त्याले बैल. मावाची टाली आहे म्हणा. टालीन तर आणूच राहिला झाबरू. पण तरी म्हटलं ते याला सांगतो ना कधी बुड्याचा पोरगा आहे ना त्याच्या पोराला सांगतो बैलबंडीनं आणाले काही आहे तर एका दिवसात होऊन जाते ते. आता टालीनं कसं 2-3 टाल्या मारून देते आणि बैलबंडीनं जे उरलं जे काय खरं ते बैलबंडीत येऊन जाते. म्हणून म्हटलं होत असं तर सांग म्हटलं काय 200-500 जे काय द्या तुला देऊन देऊ. काय राजू पाटील तुम्हाला कधी मनाई आहे का. आपलंच घर आहे. गजावं लागेल तेव्हा घेऊन जायचं. एवढं टेन्शन आहे का. फक्त एवढं करता. फक्त बैलाले नाही का पाणी पाजा आणि चारा टाकजा. कारण की पण कधी बुड्यानं नाही का बुडा बसूनच आहे. काहीच करत नाही. तिकडे अंदर आहे पाठीमागं हे 3 बाया जे आहे ना त्या पाठीमागं 2 मावश्या आणि एक झाडापाठी मग काहीच नेसता नाही का. बस बसून राहते डोक्यात हात देऊन. विचारच करतो राहते काय करा त्याला सांगतो बरं ढोराला जरा म्हशीला पाणी पाजा हे करा ते काय ऐकते म्हातारी माणसं. जाऊ दे सोडा. मी काय म्हणतो फक्त आठवणीनं बैलाला पाणी पाजा आणि कुटाळा टाका म्हटलं. नंतर घेऊन जा तुम्ही. ते पाहो लय लोड झाले ना ते बैल. हो मारुती टेन्शन नको घेऊ. आता घेऊन जातो. पहिले पाणी पाजतो नंतर कुटाळा टाकतो नंतर त्याला घेऊन जा. अजून टाईम आहे ना. 9 वाजले ना. आता 9 वाजता बरोबर. आता 10 वाजता आम्ही निघणार आहोत. तर 1 घंटा त्याला मस्त खाऊ खिलाई मस्त देतो. नंतर घेऊन जातो बरं. ठीक आहे. खूप खरा मित्र आपलेच सारखं आहे. चल ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. जाय घेऊन जा वाटेल घेऊन जा. मी काय म्हटलं भाषो तुम्ही 2 जण थांबा बाहेर आणि आलू पोंग्या मी आतमध्ये जातो पाहतो काय आहे तो. कारण की मी इथं माहिती घेतली तर हे घरवाले म्हणते बाहेर गेले. म्हणजे पाटील जो आहे तो वावरात गेला आहे आणि इथं कोणीच नाही आजूबाजूनं. तर आम्ही 2 जातो अंदर. तू थांब 2 जण बाहेर. असं काही असन तर मला फोन लावा. नसन तर काय करा आपण डायरेक्ट मूर्तिजापूरमध्ये भेटूच मग. तुम्ही वाट पाहिजे 2 जण अर्धा 1 घंटा. जर दिसलं नाही काही आहे झालं तर डायरेक्ट मूर्तिजापूर बाबासाहेब पुतळा वळा झाडाखाली. जर समजा फोनही नाही लागला तर एक सर्वात महत्वाची गोष्ट तुला सांगतो. आपला कोल्ड राहीन मिट्टू उड गया काय जोरात ओरडायचा मिट्टू उड गया. तो मी समजून जाईन का बा पोपट झाला आपला. आपण सापडल्या गेलो. समजलं. तर मी फरार होण्याचे प्रयत्न करा. जर भेटलो तर सोडायला जा मामीला घेऊन. नाही तर मग आपण सांगितलं ओळा झाडाखाली जाऊन. नाही मामा मी थांबतो नाहीत ना. मी येतो अंदर. मला माहित आहे कसं लॉक खोलाचं काम पडलं कपाटाचं. तुम्हाला जमते का. आता कसं आहे तुम्ही कपाट शोधसान तर मी इकडे काय म्हणते ड्रॉवर वगैरे चेक करा. आणि पोंग्या काय करणार तुम्हाला माहित नाही का. तो पहिलेच तर भिजू राहिला. भेटही असेल तर समजा तो काय करणार अंदर आल्यावर तुम्हाला माहितच आहे. पोंग्या काहीच नाही करत आहे. तर मी म्हटलं आपण 3 जण जाऊ. पोंग्या अंदर समजा काही लॉक फॉक खोलाचं काम पडलं तर पोंग्या आहेत तोडाले. आणि काही पाहायचं काम पडलं तर मी पाहतो फटाफट. जे काय लवकर भेटलं लवकर निघून जाऊ. गेले थांबू देऊ ना पिंक्याले का कोंबडाकट आपल्या घरी थांबू देऊ मस्तपैकी. असं तर पोपट उडके आपल्याला सांगतेस मग. चालते तसं बरोबर. गुड यही तो आपली टेक्निक है. चला फटकन. तू थांब रे बा पोपट उड गया. मामा काय तरी भांड्याचा आवाज येऊ राहिला. कोणतरी घासू राहिला वाटते जोरात. पहा बरं खडखड आवाज येऊ राहिला. जाऊ दे ना रे घरच्याच असं कुठच्या तरी. आपल्याला काय घेऊन देणं. आपलं काम कर घे पटपट कर. आलू पोंग्या जमा कर पटकन. काय आहे ते मामा आलू बघा पैसे भरपूर दिले. पैसे दिले पाहिजे हिशोब ठेवा म्हणा. काय बॅगेसोबत पॅक ना म्हणा. हातात ठेवू राहिला तो बंडल. अजून विसरून जाईन तो. पटकन ठेवा म्हणा बॅगेत. जरी आलू पोंग्या साहेब कॅरी बॅग ठेवा. तिथं पण पिशवी पडू राहिली त्याच्यात उचलून टाकून दे फटाफट. मग पाहू काय आवाज येतं. अरे त्याला तू भाऊ कोणी आला लोक तर सांगत होत तुमच्या भावाला बोलावत होतं ना. राजा लाव तिला फोन लाव पटकन. हसूच नको बॅगच नको पाहू. शक घेऊन लोकायले. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर
सबस्क्राईब नक्की करा. आणि टाईम नसल्यामुळं थोडासा इथंच वेळ झाला आहे. चला भेटू आपण उद्या सकाळी दररोजच्या टायमावर 4 वाजता. आता 2-3 दिवस हा व्हिडिओ येत नाही कारण की लोक बोर होते, तुम्ही पण बोर होता. आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बरं. तर आता मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार दुसरा, आणि हा व्हिडिओ 2-3 दिवसानंतर घेणार कारण की तुम्ही बोर नाही झाले पाहिजे, तुम्ही एन्जॉय दर झाले पाहिजे. व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही फार फार धन्यवाद. चला भेटू उद्या 4 वाजता.